नमस्कार मंडळी, मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मोहरी पेंडविषयी ऐकलं असेल. तुम्ही ते बागेसाठी वापरत असाल तर छानच आहे. पण काही नव्याने बागकाम करणाऱ्यांना कदाचित हे माहिती नसेल की मोहरी पेंड झाडांसाठी किती उपयोगी आहे. आपल्या बागेसाठी ते थंडीच्या दिवसातील उत्तम खत आहे. तसंच ही मोहरी पेंड कशी तयार करायची, झाडांना कशी घालायची, बनवताना कोणती काळजी घ्यायची, हे कदाचित नव्याने बागकाम करणाऱ्यांना माहिती नसेल. त्याचसाठी मी आज सविस्तर माहितीसह हा व्हिडिओ घेऊन आले आहे. चला तर मग आज मोहरी पेंड या विषयावर बोलूया. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती. तेलबियातील बहुतांश तेल काढून घेतल्यानंतर जो चोथा उरतो त्यालाच मोहरी पेंड असं म्हटलं जातं. भुईमूग, सरकी, जवस, खोबरं, एरंड, सोयाबीन, सूर्यफूल यांचं तेल काढलं जातं. आपल्याला या सगळ्याची पेंड मिळू शकते. भुईमूग, सरकी यांची पेंड जनावरांना खाद्य म्हणून वापरतात, तर एरंड, निंब आणि मोहरी यांची पेंड खत म्हणून झाडांसाठी वापरतात. पण तेही वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे नीमपेंड शक्यतो डायरेक्ट मातीत मिसळली जाते, कारण ती नैसर्गिक खत, कीटकनाशक आणि बुरशीनाशक म्हणून काम करते. मातीची सुपीकता वाढवते. आपण कुंडी भरताना बऱ्याचदा मूठभर नीमपेंड टाकतोच की, पण मोहरी पेंड मात्र पाण्यात मिसळून फर्मेंटेशन करून मगच ती वापरावी लागते. मोहरी पेंडला हिंदीमध्ये सरसों की खली आणि इंग्रजीमध्ये मस्टर्ड केक असं म्हणतात. सरसों की खली झाडासाठी नेमकं काय काम करते, तर यात NPK म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश असते. याशिवाय इतर अजून काही गोष्टी असतात, जसं की मोहरी पेंड सूक्ष्म पोषक घटकांचा चांगला स्रोत आहे. यात NPK मधील N म्हणजेच नायट्रोजन सगळ्यात जास्त असते. जर ही पेंड झाडांना घातली तर काय होईल? सगळ्यात पहिलं, झाडाची वाढ व्यवस्थित होईल, पानांवर चकाकी येईल, रोप हिरवेगार दिसेल. त्याचबरोबर फुले, फळे यांचे प्रमाण वाढेल. मोहरी पेंड घातल्यामुळे माती समृद्ध होते. हिवाळ्यात झाडांची वाढ जरा मंदावलेली असते. अशा वेळी ही पेंड घातल्यास झाडांच्या वाढीस चालना मिळते. चला तर मग हे लिक्विड फर्टिलायझर कसं तयार करायचं ते पाहूया. त्यासाठी एक प्लॅस्टिक कंटेनर घ्या. पादली, जुना खराब डबा असं काहीही चालेल. आता त्यात पाणी टाका. साधं नॉर्मल पाणी घ्यायचं आहे. जर तुम्ही 1 लिटर पाणी घेतलं तर त्यात 100 ग्रॅम मोहरी पेंड घालायची आहे. तुमच्याकडे किती झाडे आहेत त्या अंदाजाने पाणी घ्या. मी 5 लिटर पाणी घेतले आहे. 5 लिटरच्या हिशोबाने 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो पेंड यात घालते आहे. आणि त्याचबरोबर साधारण 50 ग्रॅम काळा गूळ घालायचा आहे. जर तुम्ही 1 लिटर बनवत असाल तर 10 ग्रॅम गूळ घालावा लागेल. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यावर झाकण ठेवून द्या. कमीत कमी 2 दिवस म्हणजे 48 तास हे असंच ठेवायचं आहे. दोन दिवसानंतर हे वापरण्यासाठी बिलकुल तयार आहे. बघितल्यावरच फर्मेंटेशन किती परफेक्ट झालंय हे लक्षात येतं आणि याचा कोणताही खराब वास वगैरे येत नाही. वापरण्याआधी हे गाळून घ्यायचं आहे, कारण नाहीतर मग मातीत फंगस लागू शकते. उरलेला चोथा बाजूला ठेवून द्या. आता हे पूर्ण गाळून झालं आहे. आता वापरायचं कसं? मोहरी पेंड जेवढी घेतली असेल त्याच्या दसपट पाणी लागेल. झाडे भरपूर आहेत त्यामुळे मी 10 लिटर पाणी घेतले आहे. त्यात 1 लिटर तयार मोहरी पेंड मिसळते आहे.
आता झाडांना घालूया. त्याआधी 1-2 टिप्स. ज्या झाडांना ही पेंड घालायची आहे त्यातील माती पूर्ण कोरडी असावी. मोठ्या झाडाला 1 लिटर, लहान झाडाला अर्धा लिटर आणि त्याहून छोट्यांना अगदी थोडंसं घाला, म्हणजे 100 किंवा 200 मिली होईल इतकं. आता दुसरा मुद्दा, एकदा दिल्यानंतर परत दुसऱ्यांदा ही मोहरी पेंड कधी द्यायची, म्हणजे दोन्हींच्या मध्ये अंतर किती असावं. तर 15 दिवसाचं अंतर योग्य आहे किंवा 3 आठवडेसुद्धा चालू शकेल. तिसरा मुद्दा, हे दिवसातल्या कोणत्या वेळी द्यावे, तर सकाळी 10च्या आत किंवा संध्याकाळी 4 नंतर द्यावे. मोहरी पेंड गुणाने उष्ण असल्यामुळे जास्त करून थंडीमध्ये वापरले जाणारे खत आहे. उन्हाळ्यात अगदी तीव्र उन्हाचे म्हणजेच एप्रिल मे हे महिने सोडून एरवी ही मोहरी पेंड झाडांना घातली तरी चालते, असं माझ्या वाचनात आलं आहे. चला तर मंडळी, थांबूया इथेच. आपल्या झाडांना हे पौष्टिक खाद्य एकदा देऊन तर बघा, फरक नक्कीच जाणवेल. जर ही मोहरी पेंड अवेलेबल होत नसेल तर त्याला पर्याय म्हणून घरातील मोहरी वापरून सुद्धा तुम्ही याचे फायदे मिळवू शकता. त्याचा व्हिडिओ मी याआधीच केला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तो व्हिडिओ पाहू शकता. सेंद्रिय आणि नैसर्गिक असल्याने मोहरी पेंड रासायनिक खतांना एक चांगला पर्याय आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.